बाबा तुम्ही काय करू नका, देव येईल तुम्हाला. कुठून तरी देईल, तुम्ही काय आत्महत्या करता? नाही बाबा म्हणजे आता चौकात देत नाही, काही करीत नाही. मग कुटुंबासाठी येणार आम्ही आता. मला मार्ग नाही याच्याशिवाय. या सरकारनं मला कसं माफ करतो म्हणून माझ्या घरी आले, पण मला 5-25 दिवसात त्यांनी दिलेलं नाही हो. मग काय करावं आता, काय करावं काय नाही, हे असे आमची अवस्था झाली. घेतला पिस्ता झाला. एक गोपू पाटील त्यांच्या घरी आले आणि त्यांना समजून सांगणारे की म्हणजे तुम्ही म्हणू नका, आम्ही काहीतरी मार्ग काढू. मारून त्यांनी आमचं सातून केलं जाईल. पण मला राहून झाले, काय करावं काय नाही. कोणीच द्यायला त्याला पैसा आजला. अरे शेतकऱ्याला माशा लागल्या, शेतकऱ्याला डोळे उरत नाही. मग तुम्ही सरकारी नोकरी केंद्र सरकारच्या लोकांच्या हातात म्हणजे वेतनवाढ दिलेल्या आठवडा वेतन द्यायला लागले आणि शेतकऱ्याला काय द्यायला तुम्ही? अहो काम त्यांनी आतापर्यंत दिवाळीच्या आधी आम्हाला देतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं. काय अनुदान मध्ये काहीतरी आम्ही तुमचे देऊ बजेट, तर त्याने आतापर्यंत पैसे दिलेले नाही. आता पेरणीच्या वेळ निघून गेली, गहू कसा टाकणार? ज्या लोकांनी शेतामध्ये हरभरा पेरला ते आज नाचून गेला, सरला. आता त्याने काय करायचं? कुठून आणायचं? खत कुठून आणायचं? नांगरवटीला पैसे लागतात, पैसा कमी लागत नाही. आणि तुमच्या तुटक्या पैशांना आमची सावर होत नाही. शेतकरी आज दुखून गेलेला आहे साहेब, शेतकरी दुखून गेला. माझ्या मुलाचा पाऊस गेला, माझा सुरू लागायला काय करू? वाटायला लागलं साहेब. धन्यवाद. मला असं वाटतं ही